नमस्कार. वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्कंद पुराणात ह्या व्रताचा उल्लेख केला गेलेला आहे. ज्येष्ठ त्रयोदशी पासून ते पौर्णिमेपर्यंत हे व्रत केलं जातं आणि आजच्या काळात ते आपण फक्त पौर्णिमेच्या दिवशी करत असतो. महाभारतातलं जे वनपर्व आहे त्या वनपर्वात ह्या व्रताचा आणि सावित्रीच्या कथेचाही उल्लेख केलेला आहे. तर सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून ह्याच दिवशी परत आणले होते आणि तिने जी आराधना केली होती आणि जे पुन्हा प्राण जे सत्यवानाच्या शरीरात आले होते, ही सगळी क्रिया वडाच्या छत्रछायेत झाली होती. त्याच्यामुळे वडाचं झाड आणि हे व्रत याचा अनन्यसाधारण संबंध आहे. तर आपण जो दोरा बांधत असतो वडाच्या झाडाला, तर माझ्या पतीच्या आयुष्याची ही दोरी अशीच बळकट राहू दे म्हणून आपण ते प्रतिकात्मक अशी ती दोरी बांधत असतो आणि वडाच्या झाडाला आपण नैवेद्यही अर्पण करत असतो. वडाचं झाड हे निसर्गात सगळ्यात दीर्घायुषी झाड असं मानलं जातं आणि त्याचा विस्तारही खूप सारा आहे. म्हणूनच आपण त्या दिवशी वडाच्या झाडाकडे अशी कामना करत असतो की जसं तू दीर्घायुषी आहेस ना, तसं माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तू दीर्घायुषी ठेव आणि तुझा जसा खूप सारा विस्तार झालेला आहे तसा माझ्या कुटुंबाचाही विस्तार होऊ दे. म्हणजे आपण पुढच्या पिढ्यांसाठीही आयुष्य मागत असतो ह्या व्रतातून. आणि वटसावित्री पौर्णिमेचा हा दिवस इतका पवित्र मानला गेलेला आहे की ह्या दिवशी केलेलं दान, ह्या दिवशी केलेली ध्यानधारणा, ह्या दिवशी केलेलं धार्मिक वाचन हे सगळंच खूप लाभदायी होतं. या दिवशी केलेलं दान आपल्याला खूप सारी लक्ष्मी आपल्याला पुन्हा प्रदान करत असतं. कारण की वटसावित्री पौर्णिमा हा लक्ष्मी आणि विष्णूच्याही आराधनेचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी वडाबरोबरच लक्ष्मी आणि विष्णूचीही आराधना करावी. नमस्कार.